सावित्रीबाई फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला पुतळा हटवल्याने यवतमाळात संताप, अधिकृततेच्या नावाखाली महापुरुषांचा अपमान, सामाजिक संघटनांचा आरोप. सहकारनगर स्टेट बँक चौकातील पुतळा हटवल्याने वादाला तोंड, पुतळा तात्काळ पुनर्स्थापित करा अन्यथा आंदोलनाचा इशारा. महात्मा फुले जयंती उत्सव समिती आक्रमक, प्रशासनावर दबाव. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त यवतमाळात निषेधाची लाट. पुसद येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी, महात्मा फुले चौकात हर हर महात्मा फुलेंचा जयघोष. स्त्री शिक्षणाच्या जननीचा अपमान सहन करणार नाही, कार्यकर्त्यांची भूमिका. समता व शिक्षणाच्या विचारांवर घाला नागरिकांचा संतप्त सवाल. शासनाने स्वखर्चाने पुतळा उभारावा, आत्माराम जाधव. यवतमाळ शहरातील सहकार नगर स्टेट बँक चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा होता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच सदर पुतळा हटवण्यात आल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अधिकृततेच्या नावाखाली महापुरुषांचा अपमान झाल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून करण्यात येतोय. या घटनेनंतर नागरिक व कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवून संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत मुलींच्या शिक्षणाचा पाया रचला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व जातीय भेदभावाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केलाय. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, शोषित वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी समता, न्याय व मानवतेचा संदेश समाजात रुजवला. अशा महामानवाचा पुतळा आठवणी म्हणजे त्यांच्या विचारावर घालाघाली आहे. त्यामुळे आता शासनाने स्वतःहून व स्वखर्चाने पुतळा पुनर्स्थापित करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आत्माराम जाधव यांनी दिला आहे. दरम्यान पुसद येथील महात्मा फुले चौकामध्ये महात्मा फुले यांना हर करत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांच्यासह आत्माराम जाधव, सौ वर्षा जाधव, उमाकांत सोनटक्के, नारायणराव ठोके, सुनील गवळी, ॲडव्होकेट चंद्रकांत श्यामसुंदर, मुरलीधरराव जाधव, प्राध्यापक नारायणराव क्षीरसागर, प्रकाश गोरे, निवृत्तीनाथ बैसकार, अरुण नेवसे, गंगाराम काळे, दीपक घाटोळ, विवेक बैसकार, विठ्ठलराव गोरे, प्राध्यापक साखरकर सर, कौस्तुभ धुमाळ, प्राध्यापक विष्णू गवळी, प्रकाश मोरे, शिवाजी सारंगे, मनोज गवळी, सुशांत गवळी, सौ विशाखा गवळी, विशाल पोले, सुबोध योगी, सुनील गिर्हे, सौ सीमा गिर्हे, सौ संपदा गवळी, सौ अर्चना विष्णू गवळी, सौ सुनीता जाधव, सौ निर्मला नेवासे, सौ अर्चना सुनील गवळी, सौ नाळे, गजानन इंगळे, भूमेश्वर ढोक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी कृष्णा दोडके, पुसद. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्या आजच्या दिनी सर्व देशभर सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. अशा या वातावरणातच काल एक घटना आपल्या यवतमाळ जिल्ह्यात घडली, ती या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि त्या यवतमाळच्या घटनेचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आहे. घटना अशी आहे की यवतमाळला फुले अनुयायांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची जे पूर्णाकृती पुतळा बसवायचा होता परंतु वेळेवर नाही झाला. त्या पुतळ्याची जी नियोजित जागा आहे नगरपालिकेनं परवानगी दिलेली आहे, पोलीस डिपार्टमेंटची परवानगी झालेली आहे. सर्व असताना सुद्धा काही मनुवाद्यांनी इथे बसवण्यात आलेला पुतळा काल काढलेला आहे. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंची जी जागा आहे ती अनेक वर्षे वादग्रस्त होती, नजूलची जागा आहे. एका देशपांडे, श्रीधर देशपांडे नावाच्या मनुच्या अवलादीने हे सर्व कृत्य केले आहे. प्रशासनामध्ये या लोकांचे सर्व लागेबांधे असल्यामुळं त्या व्यक्तीने प्रशासनातील अधिकारी, राजकीय नेते यांना हाताशी धरून त्या जागी यवतमाळच्या फुलेप्रेमी अनुयायांनी जे सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसवला होता तो काल त्या ठिकाणी काढून तो जप्त करण्यात आलेला आहे. या घटनेचा आपण सर्वजण मिळून जाहीर निषेध करूया आणि शासनाला या ठिकाणी आवाहन करतो की एकीकडे आज आपल्या महाराष्ट्राचे CM नायगावला आज मोठा कार्यक्रम आहे. 150 कोटीच्या कार्याचं त्या ठिकाणी भूमिपूजन आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून फुले अनुयायी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. असं असताना एकीकडे सावित्रीबाई फुलेंच्या कार्य देशासमोर आणण्यासाठी CM प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्याच कार्यकाळात त्यांच्याच सत्तेतील पालकमंत्री संजय राठोड असतील किंवा इतर सर्व नेते आहेत, या सर्वांनी
पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा पुतळा आवर्जून बसवावा आणि शासनानं जो खर्चाने तो आता बसवला पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो. पुनश्च एकदा यवतमाळच्या घटनेचा निषेध करतो आणि आपणा सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. जय ज्योती, जय सावित्री, जय. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही. शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.